तर विजयी संघामध्ये हा सामना होतोय. एका बाजूला बघतो आपण कृपादेवी पॉलिस उमराले संघ, तर दुसऱ्या बाजूला बघतोय कानाई स्पोर्ट नाईकपाडा ए संघ. दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. सलामीची जोडी पंचांकडून इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होतोय. नाईकपाडा संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. एका साइडला बघतो भुऱ्या, तर दुसऱ्या बाजूला बघतोय रुपेश आणि गोलंदाजी मार्कवर प्रवीण. राईट ओव्हर द विकेट. यापुढचा चेंडू फुल टॉस, चेंडू मिडॉनच्या दिशेला, दोन क्षेत्ररक्षकाच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दॅट्स अ गुड शॉट, चौकार. मागच्या सामन्यामध्ये चौकाराची हॅट्रिक साजरी केली होती या फलंदाजाने. या सामन्यामध्ये बघायला गेलो तर पहिल्या चेंडूवर चौकार मारलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून चेंडू सीमारेषेकडे येतोय आणि बघता बघता सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जातात. सुंदर बिटवीन द रनिंग मानावं लागेल. या 2 धावेने संघाच्या धाव संख्येत भर पडते. धाव संख्या आता मात्र बघतो आपण बिनबाद 6. नक्कीच एक चांगली पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न केला जातोय मिस्टर भुऱ्या आणि रुपेशाच्या मार्फत. गोलंदाज प्रवीण अवघ्या 2 चेंडूमध्ये 6 धावा मोजते. पॉवर प्लेचं षटक, नक्कीच हाणामारीचं षटक आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवताना मिस्टर भुऱ्या. यापुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नात फलंदाज बीट होतोय. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धार चेंडूची समाप्ती. चांगला कमबॅक मिस्टर प्रवीण याच्याकडून. अप्रतिम डिलिव्हरी मानावं लागेल. पुन्हा एकदा प्रवीण गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू इनसाइड एच आणि भुऱ्यासारखा फलंदाजाला पॅव्हलियनचा रस्ता पकडावा लागेल. कमॉन डीजे. तर नंबर 3 चा फलंदाज मैदानामध्ये येतोय रुपेश. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या दिशेने, बॉल मिडॉनच्या दिशेला जातोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. एका धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या बघतो आपण 7 धावा. एक जबरदस्त खंदा फलंदाज मागच्या चेंडूवर बाद झालेला, ज्याने मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावलेला होता. एक भुऱ्यासारखा खंदा फलंदाज. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा इनसाइड एच घेऊन गेला होता मागच्या दिशेला. यष्टिरक्षक बीड होतोय. बघता बघता चेंडू सीमारेषेच्या पार जाताना दिसतोय. 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. थँक्यू डीजे. ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बघतोय आपण 11 धावा झालेल्या आहेत. नाणेफेकीचा कॉल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना
तो वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज आकाश. या पुढचा चेंडू गलेमध्ये ढकलून दिला होता. चेंडू क्षेत्ररक्षक दोन त्याच्या मागे जात आहे. चेंडू सीमारेषेकडे जातोय. अशा प्रकारे सीमारेषेच्या पार जाताना दिसतोय. 4 धावा. थँक्यू. तो रुपेशच्या बॅट मधून आलेला हा चौकार आहे. या 4 धावेने संघाची धावसंख्या आपण बघतोय 15 धावा झालेल्या आहेत. आकाश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पंचांकडे इशारा येतोय. नो चेंडूचा. खराब चेंडू मानावा लागेल. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या बघतो आपण 16 धावा. तर याच्या नंतर चेंडू असेल तो फ्री हिट चेंडू असेल. या फ्री हिट चेंडूचा कितपत फायदा उठवतोय फलंदाज रुपेश. स्लो डिलिव्हरी परंतु ऑफ टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पुन्हा एकदा पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. आता मात्र धावसंख्या बघतो आपण संमंजनक झालेली आहे. 17 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू निर्धार चेंडूची समाप्ती. अप्रतिम डिलिव्हरी मानावी लागेल. फ्री हिटचा चेंडू होता परंतु पुरेपूर काय फायदा उठवता आला नाही रुपेशाला. चांगला कमबॅक बघायला मिळतो आकाशाच्या मार्फत. धावसंख्या रोखून धरली ती 17 वर. आकाश गोलंदाजी मार्कवर. रॅडम ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मागच्या दिशेला जातोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू मानावा लागेल. पुन्हा एकदा निर्धार चेंडूची समाप्ती होते. चांगला कमबॅक बघायला मिळतो आता मात्र आकाशाच्या मार्फत. धाव संख्या आहे ती 17 धावा. आकाश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू आपण बघतोय लॉगांच्या दिशेला आहे. तो क्षेत्ररक्षक आहे परंतु झेल सुटलेला आहे. असं बघता बघता सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या 19 धावा. 1 बाद 19 अशी धावसंख्या आहे. फुल टच चेंडू आणि मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. कम ऑन डीजे. या 6 धावेने संघाची धावसंख्या बघतो आपण 25 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड ऑफच्या दिशेला जातो. क्षेत्ररक्षक आहे. परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. अशा प्रकारे धावसंख्या बघतो आपण दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे ती 27 धावा. जी सरासरी बघतोय प्रत्येक षटकामध्ये मेंटेन करताना 13.50च्या सरासरीने पुढे जाताना दिसतोय आपल्याला. कान्हाई स्पोर्ट नाईकपाडा संघ नक्कीच चांगली फलंदाजी झालेली आहे. धावसंख्या आहे ती 27 धावा. 27 फॉल ऑफ 1 विकेट. एक चांगली फलंदाजी रुपेशाच्या मार्फत. 6 चेंडू मध्ये 13 धाव संख्येवर नाबाद खेळतोय.
तर शेवटचं षटक टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज महेश. मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केलेली होती. तर महेश राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. ओ हो हो, स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या आपण बघतोय 33 धावा. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल येतो लोगांच्या दिशेला आणि अशा प्रकारे 2 क्षेत्ररक्षक झेल पकडण्यासाठी आलेले होते. मिसअंडरस्टँडिंग झालं आणि चेंडू वन्स बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जातो 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चेंडू घ्यायचा आहे मागून. चला दुसरा बॉल घ्यायचा आहे. आपण रुपेश पाहतोय टॉप गिअर मध्ये इथे फलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षण मध्ये आपण जर बघितलं तर तुतू मैमय पाहायला मिळालं. कॉलिंग झालं नव्हतं. क्षेत्ररक्षण मध्ये देखील कॉलिंग करणं फार गरजेचं आहे. त्याच्यामध्ये की यस नो असं म्हणणं खूप गरजेचं आहे. मात्र असं काही बघायला मिळालं नाही आहे. आणि बघितलं की 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये हा चेंडू पडला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. तर 2 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा मोजते गोलंदाज महेश. नक्कीच गोलंदाजावर दबाव असेल. आपल्या शेवटच्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू यार करण्याच्या प्रयत्नामध्ये पंचांकडे दाद मागतायत परंतु चांगली पंचगिरी बघायला मिळते आपल्याला. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र बघायला गेलो तर 38 धावा झालेल्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा. महेश गोलंदाजी मार्कवर. सामायिक फलंदाज रुपेश याच्यासाठी. या पुढचा चेंडू फुल टच चेंडू पुन्हा एकदा मिड ऑन विकेटच्या मधून सीमारेषेवर अप्रतिम झेल पकडला गेला. तर रुपेश सारखा एक फलंदाज बाद होतोय. धावसंख्या 38 असताना नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. मिस्टर राजेश. पुन्हा एकदा महेश गोलंदाजी मार्कवर. चांगला कमबॅक बघायला मिळतो आपल्या चौथ्या चेंडूवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय. चेंडू सीमारेषेकडे जातोय. आणि अशा प्रकारे बघायला गेलो तर दोन्ही खेळाडू एकाच बाजूला गेलेले आहेत. एकच धाव मिळेल. जर तुम्हाला धाव पूर्ण करायची असेल दोन्ही बॅटरला क्रॉसिंग होणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही क्रॉसिंग कराल तरच तुम्हाला धाव ग्राह्य धरली जाईल. एका धावेने संघाची धावसंख्या आपण बघतो आता मात्र 39 धावा झालेल्या आहेत. या पुढचा चेंडू लोगांच्या वरून येतोय. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि पुन्हा एकदा झेल पकडला जातोय. षटक क्रमांक 3 संपते. अशा प्रकारे 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 39 आणि 40 धावांचं लक्ष्य असेल. सोन्याचं बाशिंग लगीन द्यावाचं
थँक्यू विजय. थँक्यू. एमबी स्पोर्ट्स म्हस्किनपाडा आणि आई मरुदे स्पोर्ट्स राजावले ए. चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी या. एमबी स्पोर्ट्स म्हस्किनपाडा आणि आई मरुदेवी राजावली ए. थँक्यू डीजे. चला कॅप्टन्स लवकर या टॉस करण्यासाठी. आमचे साथी समालोचक गुरुनाथ जी तांडेल तिथे उपस्थित आहेत टॉस करण्यासाठी. पाहतोय आई मरुदेवी राजावली ए आणि एमबी स्पोर्ट्स म्हस्किनपाडा. ओव्हर टू टॉस बॉक्स. नक्कीच दोन कर्णधार आपल्या टॉस बॉक्स मध्ये आहेत. एका बाजूला बघतो आपण आई मरुदेवी राजावली ए टीम, तर दुसऱ्या बाजूला बघतो एबी स्पोर्ट म्हस्किनपाडा. आपण बघतो एका बाजूला आपलं बघतो की आपला लोबो आहे आणि दुसऱ्या बाजूला बघतो आपण बीजेपी संघाचं कमल. तरी ती कमल आलेला आहे. म्हस्किनपाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलेलं आहे. तर कसं वाटतं हे आयोजन तुम्हाला? खूप सुंदर वाटते आणि खूप आनंद वाटते की पहिल्यांदा मॅच आम्ही असे चांगल्या ग्राउंडवरती खेळतोय. नक्कीच. कितीपर्यंत तुम्हाला अनुभव आहे? जास्तीत जास्त प्रयत्न करू. कमी क्रिकेटचा अनुभव भरपूर वर्ष झालं खेळतोय. या असोसिएशन मध्ये बघायला गेलो तर तुम्ही ट्रॉफी मारलेली आहे की नाही अजून? ट्रॉफी आम्ही जेव्हा ॲक्शन थ्रो होती त्या टायमाला पहिल्यांदाच आम्ही ट्रॉफी प्रथम बक्षीस आम्ही मारलेलं आहे फेकीवरती. तर यावर्षी बघायला गेलो तर असोसिएशन मध्ये एक परिवर्तन केलेलं आहे, जे आपल्यासाठी एक नियम लागू केलेला आहे. तो कितपर्यंत तुम्हाला वाटते चांगला आहे? खूप सर्वच प्रेक्षकांना पण बघायला त्या नियमाचा खूप आणि रिप्लेमध्ये पण खूप सुंदरसं कॅमेराने दाखवलं आम्हाला. तो आनंद वाटला की खरोखर एक कॅमेराबद्दल आम्हाला खूप आनंद वाटते की आपलं काहीतरी नियम बदलत आहेत आणि स्पोर्ट्सचं काहीतरी योग्य नियोजन आपल्याला बघायला भेटत आहे. खरोखरच नक्की एक जबरदस्त आयोजन आहे, चांगला नियम लागू केलेला आहे. तर समोरच्या संघाला कितपत धाव संख्येवर रोखण्याचा प्रयत्न कराल? जास्तीत जास्त जेवढा प्रयत्न होईल तेवढे कमी द्यायचे कमी प्रयत्न करू आम्ही. थँक्यू. हे होते म्हस्किनपाडा संघाचे कर्णधार. ऑल द बेस्ट तुम्हाला या सामन्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला बघतो राजावली संघाचे कर्णधार. पहिली फलंदाजी आहे. किती धावा बनवार? 40 ते 50. ओके. सराव आहे? ट्रॉफी मारलेली आहे? मारलेला आहे. नक्कीच तुम्हाला या सामन्यासाठी ऑल द बेस्ट असेल. आणि प्रथम फलंदाजी करताय तुम्ही. दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा असतील. तर म्हस्किनपाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. पंचांकडून इशारा येतोय. तर राजावली संघाला प्रथम फलंदाजी करायची आहे. खूप खूप धन्यवाद गुरुनाथजी तांडेल. 40 धावांचं टार्गेट सेट केला गेलाय. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज भुऱ्या. पहिलाच बॉल फुल टॉस आपण पाहतोय. बॅटचं टॉप एज आपण पाहतोय आणि चेंडू सरळ निघून गेलाय. फाईन लेग क्षेत्रामध्ये फाईन निघून गेलेला आहे आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल. 1+4 5 धावा. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. थँक्यू विजय. पहिला चेंडू इथे आपण जर बघितला तर नो हाताला गेलाय. फुल टॉस देखील होता. कमरेच्या वरती चेंडू असल्या कारणाने पंचाने हा चेंडू बिमर घोषित केला. फ्रीडचा चेंडू षडंपोल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू प्रेक्षकांच्या भेटीला 6 धावा. कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है.
पाहतो आपण पॉइंट मध्ये हा चेंडू खेळून काढले. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, मात्र या शर्यतीमध्ये चेंडू जिंकलेला आहे. चेंडू सीमारेषा पार येतोय, खणखणीत चौकार. प्रवीण आपण पाहतोय, प्रवीण याच्या बॅट मधून चौकार षटकार चौकार इथे येताना दिसत आहेत. आणि षटकार चौकार आल्यानंतर प्रवीण यांचे मित्र सनील मात्र भरपूर खुश होत आहेत. म्हणतात की टायगर अभी जिंदा आहे. टायगर नक्कीच मोठमोठे डरकाली फोडतोय. इथे गोलंदाजाला थोडस दडपणामध्ये टाकण्याचं काम त्याने केलेलं आहे. भुऱ्या गांगोडा बघा, हे दडपण पूर्णतः इथे जाणवायला लागलेल्या गोलंदाजावरती. इथे आता मात्र वाचण्याचा प्रयत्न करतोय, कुठेतरी दूर चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज भुऱ्या. बॅटिंग तर खूप चांगली केली होती भुऱ्या गांगोडा याने, मात्र बॉलिंग मध्ये थोडासा कमी पडताना दिसतोय. कोटाप्याचा चेंडू फक्त चेंडूला दिशा दिली आहे, कारण शतरक्षक डीप मध्ये आहे. त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल, दुसरी धाव देखील वेगाने इथे कंप्लीट केलेली आहे. आपण पाहतोय 40 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे प्रत्येक षटकामागे 13.33च्या सरासरीने ते वाटचाल करायची आहे. आणि आपण पाहतोय की आतापर्यंत धाव फलकावरती धावा लागलेल्या त्या म्हणजे 18 धावा. आणि आणखीन एक आपण पाहतोय चांगला स्ट्रोक षटकार आलाय, आणि या षटकाराची धाव फलक जाऊन पोहोचतो म्हणजे 24 या धावसंख्येवरती. या साऱ्यांचा फेवरेट चर्चेत आहे महाराष्ट्रात, चर्चेत आहे महाराष्ट्रात, चर्चेत आहे महाराष्ट्रात. नाव कमवले हो कमी काळात, आपण पाहतोय की चांगली फलंदाजी प्रवीण इथे करत असताना फुलटा चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढे. शतरक्षक चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय आपण. इथे पाहतोय मनीष, मात्र चांगलं कॉलिंग झालेलं आहे. यस नो वेट याचा चांगला समन्वय इथे पाहायला मिळाला. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स इथे आपल्याला पाहायला मिळाली. षटकाची उलट एक चेंडू बाकी असेल पंच. पहिला चेंडू नो, त्यानंतर षटकार चौकार, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर षटकार, त्यानंतर एक सिंगल धाव. मला वाटतं एक चेंडू अद्याप बाकी असेल या षटकामध्ये. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे तो म्हणजे 25 धावा, 25 रन. आपण पाहतोय अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये या सामन्याचं चित्र स्पष्ट इथे आपल्याला दिसायला लागलेलं आहे. आपण पाहतोय फक्त मनगटी फटका पाहायला मिळाला. नटराज स्टाईल मध्ये हा चेंडू ते खेळून काढलेला आहे. मनीष याने दुसरी धाव धोकादायक ठरू शकली असती. फक्त एक सिंगल धावेवरती समाधान मानावं लागेल. या सिंगल धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या म्हणजे 26 धावा, 26 रन्स ऑन दी बोर्ड इथे लागल्या जात आहेत. आणखीन 2 षटकाचा खेळ बाकी आहे. अजून पाहतोय 12 चेंडू आणि विजयासाठी 14 धावेंची गरज आहे. A&J Saura. थँक यू डीजे. ड्रिंक्स
ब्रेक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये घेतला जातोय. आपण ही पहिली स्पर्धा पाहतोय. या पहिल्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय जी खेळपट्टी आहे मातीची खेळपट्टी आणि फलंदाजासाठी आपण पाहतोय की थोडीशी लाभदायक देखील ठरलेली आहे. या मैदानावरती षटकार चौकारांची आतिषबाजी आपण पाहतोय की सकाळपासूनच या मैदानावरती होताना दिसते. वारे जर बघितले पाहतोय ज्या प्रकारे ते वाहताना दिसत आहेत, ज्या प्रकारे फ्लॅग्स आपण पाहतोय त्याच्यावरून नक्कीच आपल्याला समजते की वारा कुठल्या दिशेने इथे वाहत आहे. मात्र त्या अगेन्स्ट देखील इथे स्ट्रोक खेळलेले आहेत फलंदाजांनी. मातीची खेळपट्टी म्हणजे आपण पाहतोय की मला वाटतं आणखीन एक स्पर्धा होणार आहे. MB स्पोर्ट्स बागपाडा या संघाने स्पर्धा आयोजित केलेली आहे. त्या स्पर्धेमध्ये मला देखील असं वाटतंय की मातीची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळू शकते. कदाचित काँग्रेसची देखील पाहायला मिळू शकते. या सीझन मध्ये आपल्याला नक्कीच कदाचित मातीच्या खेळपट्ट्या आणखीन पाहायला मिळू शकतायत. मला वाटतं MB स्पोर्ट्स बागपाडा या संघाने जी स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या स्पर्धेमध्ये मला वाटतं अजूनही एंट्रीज काही बाकी आहेत. जर कोणाला एंट्रीज करायचे असतील तर आपण महेश भडांगे इथे आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये ते इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील तर त्यांच्याशी आपण संपर्क साधू शकता. ऑन साईडला हा चेंडू खेळून काढलेला आहे. भुऱ्या गांगोडा खराब क्षेत्ररक्षण करतोय. खराब बॉलिंग त्यानंतर खराब क्षेत्ररक्षण आणि नक्कीच या एक्स्ट्रा धावा महागात पडू शकतायत. सध्या तरी हा संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. यावेळेस पाहता आपण ऑन साईडला पॉवरफुल स्ट्रोक प्रवीणच्या बॅट मधून आणखीन एक षटकार बिग हिट पाहायला मिळतोय. ट्रेंडिंग मध्ये आला वन साइड हीरो है यो. थँक्यू डीजे. कार्पेटच्या जण चेंडू खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक राजेश भोईर आहे त्या क्षेत्रामध्ये. फक्त एक सिंगल धाव मिळेल. या सिंगल धावाने धावफलक जाऊन पोहोचतोय. 34 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आणखीन 9 चेंडू आणि या विजयासाठी 6 धाव्यांची गरज आहे. बघूया मनीष स्ट्राईक वरती आहे. कशा प्रकारे हा सामना इथे फिनिश करतोय. 6 धाव्यांची गरज आहे. फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलेला आहे. आपण पाहतोय की व्हाईट बॉल इथे घोषित केला गेला. आणखीन विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे. चेंडू बाकी ते 9 चेंडू आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत मात्र चेंडू सरळ निघून जातोय. 6 धावांकरता बिग हिट षटकार. मॅच फिनिश. सह्याद्रीचा